बाघ को जन्म देने वाला बागबान, परिवार को जन्म देने वाला पिता, दोनों ही अपने खून पसीने से अपने पौधों को सींचते हैं। ना सिर्फ अपने पेड़ से, उसके साए से भी प्यार करते हैं, क्योंकि उसे उम्मीद है एक रोज जब वो जिंदगी से थक जाएगा, यही साया उसके काम आएगा। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। तसा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। जसं आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्र दिवस सुद्धा आहे, कामगार दिवस सुद्धा आहे आणि आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते आपल्या छोट्याशा एका चित्रफितमध्ये पाहायला मिळणार आहेच। पण तत्पूर्वी सुंदर परिवार त्यांनी त्यांच्या कष्टाने फुलवला आणि जेव्हा जिजाऊबाईंचं आगमन त्यांच्या आयुष्यात झालं त्याच्यानंतर त्यांचा आयुष्याचा प्रवास हा सुखाने आनंदाने चालू होता आणि त्यानंतर 4 ऑक्टोबर 1976 रोजी त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्या बाळाचा जन्म झाला, ज्यांचं नाव नितीन पवार। त्यानंतर त्यांचं आयुष्य असंच आनंदाने फुलत राहिलं आणि दुसऱ्या मुलाचा जन्म झाला 3 सप्टेंबर 1979, ते आपले निलेश पवार। आणि त्यानंतर 19 जून 1982 ला ज्या मुलाचा जन्म झाला त्यांचं नाव ठेवलं उमेश। असे त्यांचे 3ही चिरंजीव नितीन, निलेश आणि उमेश या तिघांचा सांभाळ करता करता जबाबदारी सुद्धा सांभाळत होते, नोकरी करत होते आणि त्यासोबत मुलांचा देखील सांभाळ करत होते। आणि ते करत असताना मात्र एक गोष्ट त्यांनी प्रकर्षाने केली, ती म्हणजे आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आणि त्या संस्कारांची परिपूर्ती अशी आहे की आज त्या तिघही मुलांनी ठरवलं की आज आपल्या वडिलांचा 75वा वाढदिवस आपण इतक्या उत्साहात जोरात साजरा करावा। त्या अनुषंगाने आपण सगळे उपस्थित आहात। त्यानंतर नितीनजींच्या आयुष्यामध्ये 19 जून 2004 रोजी त्यांच्यासाठी लाईफ पार्टनर आल्या, त्यामध्ये साक्षी नितीन पवार आणि त्यांच्या घरात एक गोंडस बाळाचा जन्म झाला 8 मे 2006 रोजी, ज्याचं नाव ठेवलं ओम आणि नातू सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यानंतर उपस्थित नाही, ओके, एक्झाम असताना ते उपस्थित नाहीये, ओके। आणि त्यानंतर 25 फेब्रुवारी 2007 रोजी निलेशजींच्या आयुष्यामध्ये रेखाजींच्या रूपानं त्यांची जोडीदार त्यांना लाभली आणि त्यांचं आयुष्य सुखाने सुरू झालं। त्यांच्या आयुष्यात सुद्धा 21 जून 2008 रोजी शरण्याच्या रूपानं छान गोंडस बाळ जन्माला आला आणि त्यानंतर 15 जून 2012 रोजी उमेश पवार यांच्या आयुष्यात प्रेरणाच्या रूपानं जीवन संगीत त्यांना लाभली आणि त्यांचाही आयुष्याचा प्रवास सुखाने सुरू झाला। आणि त्यांच्या आयुष्यामध्ये 30 नोव्हेंबर 2013 रोजी शौर्याच्या रूपानं एक छान बाळ त्यांच्या आयुष्यात आलं। त्यानंतर निलेश पवार यांच्या आयुष्यामध्ये 19 सप्टेंबर 2016 रोजी शरय आली आणि त्यांच्या घरात सुखाची सनई वाजू लागली। आणि त्यानंतर उमेश पवार यांच्या आयुष्यात श्वेत आला आणि संपूर्ण कुटुंब परिपूर्ण झाल्याचा आभास या पवार परिवाराला झाला आणि आज हसत खेळत आनंदानं हे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी एकमेकांच्या प्रेमात गुंफलेलं आहे।
उणीव फक्त एकच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक वर्षभरापूर्वीच जेव्हा एखादी आपली जीवनसंगिनी जीवनसाथी जेव्हा आयुष्यातून निघून जाते तेव्हा ती कोकणी कोणीही ओळखू शकत नाही. आणि रावसाहेबांचा हात सोडून जिस्बरबाई निघून गेला. मात्र ते दुःख बचवून आपल्या मुलांच्या आणि सुनांच्या नातेवाईकांच्या प्रेमात ते स्वतः आता व्यस्त आहेत आणि आपल्या समोर बसत आहेत. त्यांची आठवण तर सदैव प्रत्येकाच्या मनामध्ये ठेवत राहणार आहेच. मात्र इथून पुढचं सगळं आयुष्य जे आहे त्यांचं सुखानं समृद्धीनं आनंदानं जावं या शुभेच्छा देतो आहोत आणि आपण पुढे जाऊ. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा बड जणू वाकल आभाळ याच्या आईना पाचोळा जिनारानो माळ जिनारानो माळ. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. महिनाभर त्या दोघांनी मेहनत घेतली आहे प्रेरणाजी आणि उमेशजी यांनी ही फिल्म तयार करण्यासाठी आणि वडिलांसाठी म्हणून एक सरप्राईज म्हणून त्यांनी ही फिल्म तयार केलेली आहे. आपण बघूयात. भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश, कर्तव्यांसाठी तोडावे भावनांचे पाश. कितीही संकटे आली तरी ध्येय राहावे अभंग आणि कितीही दुःख आले तरी चेहऱ्यावर असावे हास्यात रंग. आयुष्याचा प्रवास साऱ्यांच्याच नशिबी असतो, यशस्वी प्रवास मात्र एखाद्याच्याच नशिबी असतो. या प्रवासात माणसं झुंजतात, थकतात, नशिबाला दोष देऊन हार पत्करतात. बुद्धी आणि श्रमाचे योग्य समीकरण मांडतात, त्यांनाच नशीब साथ देतं. लाखात काही जण गाठतात यशाचा टप्पा, त्यापैकी आहेत आमचे पप्पा. सारेच माणसं आयुष्य जगतात पण थोडीच माणसं आयुष्य घडवतात. अशीच यशाची उंच भरारी घेऊन वयाची 75वी केलेले आमचे पप्पा श्री जयसिंग दशरथ पवार यांचा खडतर आणि यशस्वी जीवनपट तुम्हा आम्हाला मार्गदीप ठरणार आहे. आज 1 मे म्हणजेच पप्पांचा वाढदिवस, तोही 75वा म्हणजेच अमृत महोत्सव. पप्पा, आम्हा सगळ्यांना वाटतं तुम्ही सदैव आनंदी राहावं, सुखी राहावं. तुमच्या या जन्मदिनी सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. पप्पांचा जन्म एरंडोल तालुक्यातील जळू या गावात एका सामान्य कुटुंबात झाला. परंतु वय वर्ष 2 असतानाच त्यांच्या वडिलांचा आधार गेला आणि त्यांचे बालपण
त्यांच्या आजीसोबत श्रीरामपूर येथे गेले. पप्पांचे शिक्षण जुनी मॅट्रिक 1952 ते 1971 पर्यंत त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले आणि पप्पांच्या जीवनात 16 एप्रिल 1971 रोजी जिस्कोर ताई आल्या. 1972 साली कोयना डॅम प्रोजेक्ट येथे त्यांना नोकरी मिळाली. त्यावेळी त्यांना 90 रुपये महिना याप्रमाणे पहिला पगार होता. पप्पांचा संसार आणि नोकरी आनंदात सुरू होती. नोकरीच्या वाढत्या व्यापाबरोबर पप्पांना अपार कष्ट करावे लागले आणि आर्थिक चणचणी सहन करावी लागली. या सगळ्या प्रवासात त्यांना साथ मिळाली त्यांच्या पत्नीची म्हणजेच सौभाग्यवती जिस्कोर आईंची. पप्पांचा संसार जसजसा बहरत चालला होता तसं तसं कुटुंबही बहरत चाललं होतं. याच दरम्यान पप्पांना 3 मुले झाली आणि आता कुटुंब 5 माणसांचं झालं असताना गरजाही वाढत होत्या, पण पप्पांनी काही कमी पडू दिलं नाही. 1980 ते 91 दरम्यान त्यांच्या मुलांचे लहानपण मंगरूळ आणि रायसिंगपूर या गव्हर्नमेंट कॉलनी येथे गेले. परंतु मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी नाशिक येथे बदली करण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथील पाटबंधारे खात्यातील त्यांचे सहकारी व नेहमीच साथ देणारे त्यांच्या जवळचे व्यक्तिमत्व श्री एस.एल. मोरे, श्री वाय.डी. आहिरे, वाघ काका, सपकाळ काका, भुजबळ काका, सार्जे काका, राजू मामा व श्री सुनील पाटील आणि समस्त ज्येष्ठ नागरिक श्री रामकृष्ण पाटील, इप्पर काका यांचा उदंड प्रतिसाद राहिला आणि अजूनही आहे. श्री एस.एल. मोरे काका यांनी पप्पांना सन 1980 ते 2006 पर्यंत 28 वर्ष नोकरीमध्ये उत्तम साथ दिली व अजूनपर्यंत देत आहे. 2007 मध्ये पप्पांच्या हृदयाची बायपास सर्जरी करण्यात आली. जीवनातील अशा कठीण परिस्थितीचा सामना करत असताना त्यांनी 2008 मध्ये 36 वर्ष नोकरी पूर्ण करून रिटायरमेंट घेतली. सकाळी लवकर उठणे, फेरफटका मारणे, देवपूजा करणे, नातवंडांना शाळेत सोडणे, घरात मदत करणे, योगासने करणे अशी रोजची दिनचर्या असताना आमच्या आई 3 मार्च 2023 रोजी अचानक देवाघरी निघून गेल्या. आज त्यांच्यासोबत त्यांची मुले नितीन, निलेश, उमेश आणि सुना साक्षी, रेखा, प्रेरणा तसेच नातवंड ओम, शरण्या, शौर्य, शनया आणि श्वेत या पवार परिवारासोबत सुख समाधानाने आहेत. पप्पा, तुमच्या प्रेमाचे छत्र आम्हाला हवं आहे. आमच्या कुटुंबाचा तुम्ही अभिमान आहात. वेळप्रसंगी हिंमत देणारे आहात. पप्पा, आज तुमचा 75वा वाढदिवस. या अमृत महोत्सवानिमित्त आम्हा सर्वांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पप्पांच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय आठवणीचे क्षण. दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोट ही कुठे नसे, जग दोघांचे असे रचोकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे. स्वर्ग त्या पुढे
माझी अनतृप्तीची शांत सावली खेळते जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे जुळले रे नाते अतूट आणि जन्मजन्मांची भेट घेऊन या प्रीतीची आण एक रूप होतील प्राण सहवासाचा सुगंध येते आणि सुगंधा रूप दिसे जगदुखाचे असे रचुकी स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे दृष्ट लागण्या जोगी सारे गाल बोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्यापुढे फिका पडे स्वर्ग त्यापुढे फिका पडे नमस्कार, मी सदाशिव लक्ष्मण मोरे. माझे मित्र श्री जयसिंग दशरथ पवार हे आज रोजी 75 वर्षे पूर्ण होऊन त्यांचा कार्यक्रम आज आपण साजरा करीत आहोत. ह्या आनंदाच्या प्रसंगी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांची खरी ओळख ही खरे तर एक सच्चा व प्रामाणिक मित्रामध्ये असून त्यांची त्यात गणना करता येईल. कारण की ते पवारसाहेब व आम्ही एकाच कार्यालयात जवळजवळ 25 वर्ष एकाच ठिकाणी व एकाच रूममध्ये आम्ही इमानीत बरेच सेवा केली असून त्यात त्यांच्या शासकीय कामात फार चांगल्या प्रकारे त्यांनी योगदान दिलेले आहे. तसेच त्यांचे ह्या पुढील आयुष्य आरोग्यमय व दीर्घायुष्य लाभो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. मग माझे भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. श्री पवार रावसाहेब यांना 75व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सन 1984 जानेवारी महिन्यात मी प्रथमच मंगरुळ येथे उपविभागीय कार्यालयात रुजू झालो. मी बॅचलर होतो आणि मराठी भाषा बोलता येत नव्हता, पण कार्यालयाचे पूर्ण काम मराठीत करायचं होतं. आपण आणि मित्रांकडून मला त्याबाबत पूर्ण सहकार्य मिळत होतं. सन 1925मध्ये माझं लग्न कृष्णकुमारी यांच्याशी झाले आणि तिला मंगरूळ आणले. आम्ही आणि तुम्ही शेजारी होतो. तिला मराठी सोडा हिंदीसुद्धा बोलता येत नव्हतं. आपण मुख्यतः भाभीजी सर्वांनी आम्हाला आपले कुटुंबियासारखा सांभाळले ही आम्ही कधीही विसरणार नाही. सर्व मुलांना तुमच्या दोघांकडून आशीर्वाद. नमस्कार.
नमस्कार, मी बी बी मोरे, सेवानिवृत्त उपअभियंता, पाटबंधारे विभाग. माझी पाटबंधारे खात्यात प्रथम नियुक्ती कनिष्ठ अभियंता या पदावर यांत्रिक विभाग, मंगळूर तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथे झाली. या उपविभागात श्री जयसिंगराव पवार हे यापूर्वीच कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांची माझी ओळख झाली आणि याचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. त्यांच्या घराजवळ 2-3 क्वार्टर सोडून मला एक घर मिळालं होतं. त्यामुळे पुढे कौटुंबिक नाते तयार झाले आणि मैत्रीचे नाते वृद्धिंगत होत गेले. श्री पवारसाहेब यांचा मनमिळावू स्वभाव व सर्वांना मदत करण्याचा स्वभाव असल्यामुळे त्यांचे बरेच मित्रमंडळी आजही आहेत. मी नवीन नोकरी लागल्यामुळे बरेच वेळा त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळाले व मला कौटुंबिक अडचणींना त्यांचा मदतही झाली. जेडी आपण 100 वर्ष जगा, तुमच्यासोबत आम्हीसुद्धा 100 वर्ष जगू ही सदिच्छा. धन्यवाद. मी रुपाली पाटील. आज दिनांक 1 मे आणि माझ्या आयुष्याचं सोनं करणारे व आम्हाला वेळोवेळी अचूक मार्गदर्शन करणारे, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे आदरणीय मामांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचा सहवास असाच आम्हाला कायम लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पप्पा म्हणजे जिव्हाळा. पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमच्या पप्पांना वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. पप्पा तुम्हाला सदैव सुखी समाधानी निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पप्पा म्हणजे आमच्या कुटुंबाचा सर्वात मोठा आधार. पप्पा म्हणजे प्रेम. पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबा म्हणजे आदर्श. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे बाबा म्हणजे आमच्या सोबत खेळणारे फ्रेंड. डिअर बाबा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. माझे बाबा म्हणजे डिसिप्लिन. हॅपी बर्थडे बाबा. बाबा म्हणजे चॉकलेट. माझे बाबा म्हणजे आईस्क्रीम. हॅपी बर्थडे बाबा. आमचे बाबा म्हणजे आमचे फ्रेंड. पप्पा तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह तुमच्या वाढत्या वयाची जाणीव होऊ देत नाही. पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पप्पा तुमच्यासारखे व्यक्तिमत्व होणे नाही. आज तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे पप्पा.
दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू। बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका। क्या मिसाल दो मैं तेरी, नाम लूं मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है, जिस पे ये नजर रुक जाए बेमिसाल जो। आपण सगळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात, त्यांना प्रेम देण्यासाठी आलेला आहात. आपल्या सगळ्यांचं पवार कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आहे. आणि इतके छान तुम्ही सगळे बसलेले आहात ना, असं वाटतं काहीतरी आपण ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे नक्कीच. चालेल ना? चालेल ना ऍक्टिव्हिटी करायला? ओके. म्हणजे काही गेम्स मी घेणार आहे. त्या गेम्स मध्ये जे लोक उत्तर करणार बरोबर त्या लोकांना स्पेशल प्राइज मिळणार आहे. ओके. आणि ते स्पेशल प्राइज आहे चमचमाती मर्सडीज कार चा फोटो. मी सगळ्यात आधी ना इथे आमंत्रित करतो 4 महिलांना, ज्या अत्यंत हुशार अशा 4 महिलांना यायचं. मुळात बऱ्याचदा असं होतं 4 महिला हुशार अशा या म्हणलं की लगेच हसायला लागतात सगळे लोक. पण माझं पर्सनल मत असं आहे की सगळ्या महिला खरं हुशार असतात. कारण तुम्ही हुशार असतात म्हणून आमच्यासारख्यांचं घर, कुटुंब, परिवार चालत असतो. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही सगळं राबत असतात, तेव्हा आम्ही विश्वासानं बाहेर काम करू शकतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. तर तुम्हाला महिलांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करावं लागेल. बघा छान वाटलं. महिलांसाठी पुढच्याही काळा वाटला बरं, खूपच छान. तर कोणीतरी 4 लोक आपण भाई जब भी मिलता है मौका लगाना चाहिए चौका, है ना? तो आज मौका है, दस्तूर भी है, तो आज 4 लोग एनी 4 या बनते बेस्ट बिगिनिंग इज हाफ करा. ही गंमत काय असतं माहिती, बऱ्याच लोकांना वाटतं की मी जायला पाहिजे पण सुरुवात कोण करणार नाही का. इथून गंमत असते. सो मुस्कुराने के मकसद ना भूल वरना जिंदगी यूं ही कट जाएगी. मुस्कुराने के मकसद ना भूल वरना जिंदगी यूं ही कट जाएगी. कभी तो बेवजह मुस्कुरा के देख, तेरे साथ तेरी जिंदगी भी मुस्कुराएगी. प्यार ऐसे हंसते मुस्कुराते हुए आगे बढ़ना चाहिए. और 4 लोगों ने यहाँ आना चाहिए. तो कौन आने वाला है? 4 लोग. जल्दी आ जाइए. त्या साडीपासून तयार आहे पण कोणी येत नाही त्याच्यासोबत. अरे वा क्या बात. भारीच. या 2 लोकांना, आणखी 2 हवे फक्त खाली सांभाळायला. या आता या फक्त इकडे येताना सांभाळाल. आपले एंट्रीसाठी स्पेशल आपण छान डेकोरेशन केलेलं आहे इकडे, त्याचा उपयोग करूया. इकडून चालत जायचं आहे पण हे फुलांना तुमचा धक्का नको लागायला बरं का अजिबात. ओके. मी रेडी 1 2 3 म्हटलं की पळत जाऊ. ते पुढचे बघा तिकडे ठेवलेली, तिला हातात पटकन परत यायचं. जो पहिला परत येईल हा म्हणून बंद झाला तुम्ही. जर सगळ्यात आधी परत येईल तुम्हाला ते खराब व्हायचं असं करायचं नाही आपल्याला काय, बरोबर की नाही. त्याच्या मनात ओळखलं मी लगेच म्हणून थांबून घेतलं इकडे. जाऊ द्या आपण दुसरा गेम घेऊया तिकडे. मी तुम्हाला एक मंत्र म्हणून दाखवतो. माझ्या मागे म्हणायचं आहे तुम्हाला 3 वेळा. ओके. जो सरळ म्हणून दाखवेल तो असेल गेमचा विनर. ठीक आहे.
काकोने काकाचे कामाचे कागद कात्रीने करून कापले. असं 3 वेळा सलग बोलायचं. काकोने काकाचे कामाचे कागद कात्रीने करकर कापले. काकोने काकाचे कामाचे कागद कात्रीने करकर कापले. काकोने काकाचे काम असं येईल ना, सोपं आहे. ओके, सायलेंट सांगतो, एकदम स्लो सांगतो. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करकर कापले. इतकं सोपं आहे. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करकर कापले. परत सांगतो एकदा, लास्ट आता एकदा लास्ट ऐका एकदा आणि मग संपूर्ण विषय. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करकर कापले. काकूने काकांचे कामाचे कागदपत्र कात्रीने करकर कापले. काकूने काकांचे कामाचे कागदपत्र कात्रीने करकर कापले. काकूने काकांची कामाची कागदपत्र कात्रीने करकर कापले. छान प्रयत्न, त्याची करायचे. काकांचे कागदपत्र काकूने काकांचे कामाचे कागदपत्रे कात्रीने करकर कापले. काकांनी काकाचे कामाचे कागदपत्रे कात्रीने करकर कापले. काकूंनी काकाचे कामाचे कागदपत्रे कात्रीने करकर कापले. तुम्ही खूप हसताय याला, बरं का? बोलून दाखवा. किती हसताय? बोला खूप हसताय. बोला यांना भाषाला भाषा एकदम सोपं आहे. थांबा यांना बघून एकदा ट्राय. तुमची इच्छा आहे नाही एकदा ट्राय. मग शूटिंग पण होतं मस्त बघा, छान. 1 2 3. काकूने आता कसं वाटतं असं? मग परत तिथे थांबा जरा. ओके, येस. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करकर कापले. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करकर कापले. काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने करकर सुपर, येस. काकूने काकांचे कामाचे कागद कैचीने करकर कापले. काकूने काकांचे ओके. काकूने काकांचे कामाचे कागद कैचीने करकर कापले. काकूने काकांचे कागदपत्र कैचीने करकर कापले. गुड. क्लापिंग करायचं का? खूप छान. आणि तुम्हाला मिळते मर्सिडीज कार. चल कूपर. येस, शी इज अ विनर ऑफ द गेम. जरा स्वतः क्लापिंग यांच्याबद्दल. थँक्यू. बस असं काय. थँक्यू. त्यानंतर पुरुषांमधून 4 मित्रांनी यायचा. त्याने सुरुवात केली छान. एनी 4 4 मित्र. या आमचा दादा फार ऍक्टिव्ह आहे. मागच्या वेळी त्यांनी प्राइज घेतलं होतं. या लवकर. 4 वगैरे यायचं, फक्त 4. सोपं आणि फार कठीण असं काही नाही. या तुम्ही सुरुवात करा तर बाकी सगळे येणार. असं पण नका. शूटिंग चाललंय त्यांचं प्रॉपर. गेले का ते? ओके. हा, एनी 4 सर या. आपण पण मागच्या भेटलेलो. येस, या बाय सर, या पटकन. अहो आपलीच माणसं 1 2 या लवकर. पण एका इथंच करत वाटलं. बस तुम्हाला फार इकडे जायची गरज. इथं उभे राहा. या इकडे. अजून एक कोणीतरी 3 लोक सफिशियंट करतात. या तुम्ही या. कोण? भैया कोण? माझा एक कार्यक्रम असतो, तुम्हाला माहिती असेल, होम मिनिस्टर. त्याच्यात महिलांची प्रचंड संख्या आणि सगळ्या महिला ऍक्टिव्ह असतात त्याच्यामध्ये. आता प्रश्न करताना सुरू करावं लागणार मला एक, है ना? म्हणजे त्यांना मला मान करतो. या थोडा इकडे सर. ओके, तुम्हाला तर सोपं येतो आहे. खडक सिंह खडकण्याचे खडकते खिडकिया, खिडकियों के खडकण्याचे खडकताय खडक सिंह. असं बोलायचं 3 वेळा. सर काय बोलायचं ते आता विचार करा. खडक सिंह के खडकने से खडकती है खिड़कियां, खिड़कियों के खडकने से खडकता है खडक सिंह. असं बोलायचं 3 वेळा. सलग सुरू करा. खडक सिंह के खडकने से खडकती है खिड़कियां, खिड़कियों के खडकने से खडकता है खडक सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खिड़कियों के खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां,
खड़क सिंह खिड़की के खड़कने से खड़कता है खिड़की खड़क सिंह खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां खिड़की खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खडखड झालं फार एकदम. छान प्रयत्न केला. छोटा एक लाईन त्यांच्याकरता मस्त. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां. जवळ घ्यायचं. क्योंकि खिड़की टूट गई. ओके एक काय करा. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां. खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. ठीक है तुम्ही घ्या. चला. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां. खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह से खड़कती है खिड़कियां. खिड़कियों से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह से खड़कती है खिड़कियां. खिड़कियों से खड़कता है खड़क सिंह. क्या बात आहे. छान प्रयत्न केला. त्याला आणखी सोपं देऊन टाकतो. इकडे श्रुती कोणी आहे का? श्रुती नावाची मुलगी कोणी आहे? नाही कोणीच नाही. बरं श्रुती की पुत्री कृती हे तुम्हाला 3 वेळा बोलायचं. श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती असं 3 वेळा बोलायचं. सर श्रुती की पुत्री कृती. हा 3 वेळा बोलायचं. श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती. ओके थोडं फास्ट बोलायचं. जवळ. शूद्रे की पुत्री कृती. शूद्रे की पुत्री पुत्री. झालं. आणखी एक ओके. श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती. श्रुती की पुत्री कृती. क्या बात आहे. वा वा खूपच छान. मस्त मस्त छान प्रयत्न केला. तुम्हाला पण विनंती आहे अडचणीच पण ओके येस. सो तुम्ही पण विनर आहात आणि तुम्ही थँक्यू थँक्यू. जरा थोडं क्लापिंग करा त्यांच्यानंतर. ओके चलो थँक्यू. फक्त खालचे फुलं सांभाळा. डेकोरेशन सांभाळा. असं मुळातच की आय विल आस्क यू राईट क्वेश्चन अँड यू विल गिव्ह मी रॉंग आन्सर. ओके दिस इज चान्स. ओके तुम्हाला मी विचारणार आहे राईट वाला क्वेश्चन. तुम्हाला द्यायचं रॉंग वाला आन्सर. जर सगळ्यात भारी रॉंग आन्सर असेल तो असं काय गेला नाही. ओके कळलं. ओके ट्राय करूया. लक्षात ठेवा. ओके इकडनं सुरुवात करूया. मला सांग तिथे का आली आहेस? सेलिब्रेशन झाली आहेस. प्रामाणिक उत्तर दिलं. आपलं उत्तर कसं आहे? रॉंग आन्सर हवा आहे. ज्याला सगळ्यात भारी रॉंग आन्सर असेल तो असेल गेमचा विनर. तू कोणत्या स्टँडर्डला आहेस? खरोखर आहे? बिचारी खरं चालेल. आपल्याला रॉंग आन्सर हवा आहे. मला सांगा तुम्ही ते का आला आहात? हसतं भारी हसून टाका. का आला तिकडे तुम्ही? अरे द्या की पटकन. हा का आला तुम्ही? टाइमपास करायला आलो इकडे बघा. घरी टाइमपास होता इकडे आलं. वा क्या बात छानच. हा मला सांगा तुमचं इथे कोण आहे नेमकं इथे? सगळे नातेवाईक तुमचे. वा क्या बात आहे. खूप छान आन्सर दिलाय. ओके सर तुमचं वय किती आहे? 70. खरोखर का असं बरोबर खरं प्रामाणिक आन्सर दिलाय बघा. ओके हरकत नाही. मला सांग सलमान खान तुझा कोण लागतो? ओ माय गॉड सलमान खानचा भाऊ आहे. भेटा जरा पटकन दिला. फोटो काढायचं काय असं भेटून दे तिला. छान आन्सर दिले. व्हेरी नाईस. ओके सर तुमचं वजन किती आहे? 78. खरंच की खोटं वाटतं? खोटं वाटतं. असं खरं किती आहे? ओके छान आन्सर दिला. त्याला क्लॅपिंग करा त्यांच्याकरता एकदा. व्हेरी नाईस. मला सांगा पुष्पा मूवीमध्ये तुमचा मेन काय रोल होता? माझ्यापेक्षा इकडे छान आन्सर मिळतो. हा काय तुमचा रोल काय आहे पुष्पा मूवीमध्ये? पुष्पा पाहिलं नाही. शपथ आन्सर आहे त्यांचं. पुष्पा बघितलं नाही. ओके खरंच बघितलं आणि बघितलंय. प्रामाणिक लोक आहेत. ओके हरकत नाही. हा मला एक सांगा आलिया भट तुमची कोण लागते?
कोणी लागत नाही. राईट आन्सर रॉंग आन्सर मला पाहिजे उत्तर. हरकत नाही. मला सांगा सर आता किती वाजले आता? किती घराला बघून सांगताय. गेम समजला वाटतं आपल्याला कोणाला. गेम असा होता मी तुम्हाला विचारणार होतो राईट क्वेश्चन तुम्हाला द्यायचं होतं रॉंग आन्सर. ठीक आहे हरकत नाही. मला गेम थोडं चेंज करायला आणखी. मी तुम्हाला एक चान्स देतोय सबसे बडा झूठा बनने का. सबसे बडा झूठा सगळ्यात खोटं बोलायचं तुम्हाला. ओके काय फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला शब्द दिला एखादा ताजमहल. ताजमहल शब्द दिला तुम्हाला काय करायचं ताजमहल अरे परवा विकला होता मला मित्र त्याला घ्यायचा होता ताजमहल मी विकून राहिला गणितच पडला होता आता थोडंफार घेऊन टाकला. अशा पद्धतीचं रॉंग आपल्याला खोटं बोलायचं. ठीक आहे मी तुम्हाला ज्याला पण विचारेल का नाही त्याचा आन्सर त्याप्रमाणे द्यायचं चालेल. ओके सबसे बडा झूठा कोण आहे आपण बघूया तिकडे आता. राईट हा तुम्हाला देतोय शब्द. ओके टाटा कंपनी. टाटा कंपनी तर माझ्या आजोबांचीच आहे. आजोबांची तर होतीच प्रॉपर्टी पण ती आता माझी झाली. वंडरफुल आन्सर. सुपर सुपर. जरा थोडं टायपिंग करा त्यांच्याकडे. मस्त मस्त छान. ओके आणखी एक आपण बघूया दोघांपैकी कोण विनर आहे बघूया आपण. हा तुम्ही छान मगाशी हातवर केला होता. हा गेली. हा तुमच्यासाठी शब्द आहे 1 करोड रुपीज. हॅलो हा दादा तुला ते 2 करोड पाठवले मी कालच. ओके 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 ठीक आहे आज परत पाठव. ओके क्या बात है. ऍक्टिंग सो डायरेक्टली जो नाही टायपिंग करायचं करता यार. खूपच मस्त छान छान बहुत बढिया. आणि नक्कीच ऑब्विसली तुम्हीच आहात या गेमचे विनर आहे माझ्याकडे. ओके जरा जो नाही टायपिंग घ्यायचे चलो थँक्यू. ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे. सो आपण आता सेलिब्रेशन करतो तिकडे जेडीचा तुला या ठिकाणी होतो आहे. सो पे अटेन्शन हिअर एव्हरीवन. ज्यांना शक्य त्याने लक्ष इकडे जायचं नक्कीच. एक एक फॅमिली मेंबर या ठिकाणी येणार आहे. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट. संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट
सुख दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल तुझ्यामुळं माया बाबा उघडलं डोळं विरुनिया गेलं भाव मनातलं भोळ रूप तुझं डोळ्यामंदी साठलं पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल धन्यवाद सर. आज एक जमलेले आपले सगळे आपले नातेवाईक आमच्या पप्पांचे मित्र कंपनी आमचे मित्र कंपनी या सर्वांचं मी स्वागतही करतो आणि आपण आवर्जून वेळ काढला आणि इथे उपस्थित राहिले याबद्दल मी आपले धन्यवादही देतो आपणास.
की आजकाल वेळ नाही आहे कोणाकडे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे जे आमचे बर्थडे बॉय आहेत, बर्थडे बॉयच म्हणावं लागेल त्यांना, कारण जो व्यक्ती मनाने तरुण असतो तो बॉयच असतो. बर्थडे बॉय म्हणजे त्यांना आजच्या दिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांकडून पण आणि माझ्याकडून पण. तर त्यांची ही बायोग्राफी जी उमेशने तयार केली, तर उमेशला माझ्याकडून स्पेशल धन्यवाद की तो 2 महिन्यापासून ही बायोग्राफी तयार करण्यासाठी लढत होता. सगळ्यांना वारंवार फोन करून 2-2, 4-4, 5-5 रिमाइंडर त्याने दिले. डोकं शांत ठेवून हा कार्यक्रम त्याने यशस्वी केला. याचं 100% श्रेय उमेशला जातं. उमेशसाठी याचा आपला सर्वांकडून याला प्रेरणाने देखील तेवढे साथ दिली, तिचं सुद्धा अभिनंदन. आणि आमच्या पप्पांना स्पेशली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जर मी थोडक्यात सांगतो आपणास की आमच्या पप्पांचा जन्म हा जवळ या गावी झाला, एरंडोल तालुका जिल्हा जळगाव या गावी 1 मे 1950 रोजी झाला. जनरली 1 जून तारीख असते, परंतु आमच्या वडिलांची तारीख परफेक्ट 1 मे म्हणजे कन्फर्म येते, असे खोटी तारीख नाही. तर विशेष म्हणजे आमच्या घरातील आई वडील तिघा भाऊ यांचा जन्म एकाच घरात आणि एकाच गावी झालेला आहे आणि एकाच खोलीमध्ये झालेला आहे. तर ते कसं पॉसिबल झालं असेल ते सांगतो की आमच्या आई म्हणजे ही वडिलांची मामे बहीण होती, त्यामुळे ते एकाच ठिकाणी त्यांची सासरवाडी जवळची होती. त्यांचा जन्म म्हणजे त्यांची आई जी नणंद होती ती डिलिव्हरीला तिथे आले, त्याच्यामुळे आमच्या बाप्पांचा जन्म जवळला झाला. त्याच्यानंतर आम्ही तिघं भाऊ, आमच्या आईचं माहेर ते असल्यामुळे तिघांचाही जन्म त्याच ठिकाणी झाला. असे आईचा पण तिथं झाला. असे 5 लोकांचा आमचा एकाच ठिकाणचा जन्म आहे. तर आमचे मूळ गाव जे होतं तर हे करगाव होतं, चाळीसगाव तालुक्यामधलं. परंतु आमच्या आजी आजोबा हे खडके खुर्द तालुका एरंडोल येथे स्थायिक झाले. तिथे आमच्या आजीने 10.5 एकर शेती घेतली. आमचे वडील 2 वर्षाचे असताना आमचे आजोबा जे होते ते कॅन्सरने वारले. ते त्याच्यानंतर वडिलांचे छत्र हरवल्याने त्यांना वडिलांचे जे आज आम्हाला वडिलांचे प्रेम मिळाले हे काही त्यांना मिळाले नाही. आणि सिंगल पॅरेंट असणं हे थोडंसं वेगळी गोष्ट असते. आमच्या वडिलांची आजी जी होती रेशमबाई यांनी वडिलांचे संपूर्ण शिक्षण केले. आजी ही हरेगाव येथे साखर कारखाना, जे नगरमध्ये श्रीरामपूरजवळ हरेगाव आहे तेथे साखर कारखाना होता. कारखान्याचे संचालक हे फॉरेनर होते. त्यांच्या घरी आजी ही स्वयंपाक करायची. वडील आजी सोबत हरेगाव श्रीरामपूर, ज्याला आता अहिल्यानगर येथे अहिल्यानगर म्हणतो, येथे कॉलनीत राहायचे. त्यांची स्वतंत्र कॉलनी होती. आजी सोबत जायचे यायचे. त्या कारखान्याची जी मालकीण होती हिने विचारले नातू तुमचा किती वर्षाचा आहे, तर त्यांनी सांगितलं 6 वर्षाचा आहे. आजीने असं सांगितलं. याचा जन्मदाखला घेऊन या असं त्यांनी आजीला सांगितलं. त्या मॅडमने स्वतः त्यांचे नाव शाळेत दाखल केले. म्हणजे त्यांनी दाखला मागून आणि स्वतः त्यांचं नाव दाखल केलं. त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं. तो त्यांच्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट ठरला की जिथे त्यांचा दाखला घेऊन आणि शाळेत त्यांचं नाव टाकलं. आजीकडे कोंबड्या होत्या. आजी कोंबड्या वगैरे पाळायची. त्याच्यानंतर घरचे गावठी अंडे त्यांना भरपूर खायला मिळायचे. भाजीपाला होता शेतातला, ताजा भाजीपाला मिळायचा. म्हणजे चांगल्या प्रकारचं हे अन्नधान्य खायला मिळायचं. त्याच्यानंतर थोडा एकदा दुष्काळ पडला होता, तर लाल ज्वारी खाऊन त्यांना काही दिवस काढावे लागले होते. तो ते थोडा बॅड पॅचचा किंवा वाईट दिवस होते. त्यांच्यासोबत त्यांची मोठी बहीण अनुसया आत्या व इतर आत्या होत्या. त्यांचे दाजी जे होते तर शंकर दाजी, ओंकार दाजी, गबा दाजी, सबा दाजी, यादव दाजी हे देखील तिथे होते. मोठे दाजी हरेगाव ते श्रीरामपूर येथे टांगा चालवायचे. बाकीचे दाजी ऊसतोड करायचे. राहायला मात्र हरेगाव कॉलनीतच राहायचे. सुट्ट्यांमध्ये वडील देखील ऊसतोड करून ते 2 पैसे मिळवायचे. त्यांना एके दिवशी त्यांच्या ऊसतोडीचा मुकरदम होता. एक थोडा गमतीचा भाग म्हणून सांगतो. त्यांनी बांधावरची चप्पल मुद्दामून उचलून आणायला लावली ते. मग पप्पांनी काय केलं, स्वतःची चप्पल हातात घेतली, त्याची पण चप्पल त्यांच्या पायात घातली, ती त्याला नेऊन दिली. हा एक थोडासा त्यांचा डोक्याचा भाग झाला. त्यांचा परिवार मोठा असल्याने त्यांचं कोणी नाव घेत नव्हतं तिथं त्यांच्या तेवढ्या हरेगावांच्यामध्ये. तसं त्यांचा एक पोपट मेटकरी नावाचा एक मित्र होता. तो सुद्धा हॉटेल चालक होता आणि असा तब्येतीने जाडजूड होता, डेंजर होता तो पण. तर त्यामुळे देखील त्यांचं कोणी नाव नाही घ्यायचं आणि त्यांना सर्व म्हणजे तिथं मामाच म्हणायचे. जयसिंग मामा या नावाने त्यांना हाक मारायचे.
मग तसे वडील हुशार होते. वडील 4थीला असताना ते स्कॉलरशिपची परीक्षा पास झाले होते. त्यांना दर महिन्याला 4 रुपये स्कॉलरशिप मिळायचे. अक्षर चांगले असल्याने गावातील भिंतींवर त्यांच्या हस्ताक्षरात संदेश लिहिले जायचे. त्यावेळेचे संदेश होते की अडाणी बाया देश गेला वाया. त्यांना 2 बहिणी व 1 भाऊ असा त्यांचा परिवार होता. मित्र सर्व प्रकारचे होते, परंतु त्यांचे वाईट गुण कधी त्यांनी घेतले नाही. सतत त्यांनी सकारात्मक विचार केला. कॉलेजला असताना त्यांचा अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स हा स्पेशल विषय होता. अर्थशास्त्रात ते शेवटपर्यंत टॉपला राहिले. आज पण ते अर्थशास्त्रात टॉपला आहेत. आज देखील त्यांना 31, 32 ते जे पाढे असतात ते तोंडी तयार करून आपण जे कॅल्क्युलेटर करतो ते त्यांना तोंडी येतात. म्हणजे हिशोबाच्या बाबतीत त्यांचा 1 नंबर लागतो. आजही ते रोजचा हिशोब लिहून ठेवतात. म्हणजे त्यांची दैनंदिनी आहे, रोजचा भाजीपाला वगैरे जे काय असेल. आज तर त्यांना काही गरज नाही. 75 म्हणजे आम्ही तर 57 पर्यंत पण जातो का नाही त्याचं काय शंका वाटते मला. तर आज सुद्धा ते लिहून ठेवतात. हे चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडून आम्हाला ते शिकण्यासारखं आहे. कॉलेज झाल्यानंतर त्यांचं एक मांडोळे नावाचा मित्र होता. त्याचे मोठे भाऊ कोयनानगर इथे इंजिनियर होते. तेथे या दोघांना रोजंदारीवर काम मिळाले. कोयनानगर इथे जिथं आपण बघितलं व्हिडिओमध्ये. यांचे शिक्षण असल्यामुळे क्लार्क पदावर त्यांना 1972 साली पाटबंधारे खात्यात नोकरी लागली. 16 एप्रिल 1971ला त्यांचं लग्न झालं. 1973 साली 0 बजेटमध्ये लोक कामावरून कमी करायचे म्हणून सांगितले. पुन्हा घरी जायची तयारी केली. म्हणजे 0 बजेटमध्ये आता घरी जावं लागेल. परंतु त्यांच्या जीवनातील दुसरा टर्निंग पॉईंट असा ठरला की त्यांचा 17 नंबर पासून लोक कमी करण्यात आले आणि त्यांचा नेमका 16वा नंबर होता. तिथं ते वाचले. हा त्यांचा दुसरा टर्निंग पॉईंट ठरला. नाहीतर ते सुद्धा आज शेती करत राहिले असते आणि आम्ही सुद्धा तिकडं शेती केली असते. 3 वर्षानंतर नोकरीत परमाट झाले. 4/10/1976ला माझा जन्म झाला. नंतर 3/9/79ला निलेशचा जन्म झाला, जे आपण याच्यामध्ये बघितलं बायोग्राफीमध्ये. नंतर 15/6/1982ला उमेशचा जन्म झाला. 300 रुपये पगार होता. 200 रुपये आईला मनी ऑर्डर करून ते 100 रुपयामध्ये स्वतः भागवत होते. कसं काय 100 रुपयात भागवत असतील हा एक म्हणजे विशेष होतं. 100 रुपयात परिवार चालवायचं म्हणजे. 1973ला त्यांना पहिला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. म्हणजे काय कामाच्या वर्कलोडमुळे किंवा काय यंग असताना त्यांना 23व्या वर्षीचा अटॅक आला होता. त्यांनी नंतर मंगरूळ तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे 1980 साली मेकॅनिकल डिव्हिजनला बदली करून घेतली. 1990 साली त्यांनी म्हणजे तिथं 10 वर्ष काढल्यानंतर 1990 साली रायसिंगपूर खापर येथे त्यांनी बदली करून घेतली. आणि 1991 साली म्हणजे जसं उमेशचं एक दिवशी असं झालं तर आम्ही रायसिंगपूरला राहायचो. तर रायसिंगपूरवरून त्याचं जेवणाचा डबा जायचा, स्कूल बस 2 वाजता घेऊन जायचे. पण त्या दिवशी म्हणजे वडील द्यायला गेले आणि 1-2 मिनिटाच्या अंतरावर ती स्कूल बस निघून गेली. आणि उमेश नेमका त्या दिवशी त्याला तो डबा मिळाला आणि तो घरी आला तंतन करत. आणि ते म्हटलं की डोक्यात ती गोष्ट खटकी बसली. त्यांनी लगेच तो अर्ज लिहिला. अर्ज लिहून डिव्हिजनला पाठवला, नाशिक डिव्हिजनला. तर इकडे डिव्हिजनला पण लगेच त्यांनी ऍक्सेप्ट करून घेतला. आणि 1991 साली लगेच त्यांची तडकाफडकी इकडे बदली झाली. म्हणजे त्यांनी आमच्या शिक्षणासाठीच केली होती ती. त्याच्यानंतर 2007 साली त्यांचे बायपास झाले. आमच्या वडिलांची विल पॉवर चांगली असल्याने ते त्यातून बाहेर पडले. म्हणजे बायपास होऊन त्याच्यातून त्यावेळेस बायपास म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्यांचं इकडे बायपास होतं राजाबाजारला. मी 8 दिवस ट्रेनिंगला गेलेलो होतो दुसरीकडे इगतपुरी गोटीकडे. पण मग म्हणजे मला गॅरंटी होती की आमच्या पप्पांना काही होणार नाही. तसं मी इगतपुरीहून यायचो, त्यांना संध्याकाळी भेटायचो. पण ते देवाच्या कृपेने आमचं म्हणजे आईनेच मला हे दिलं होतं की तू जा बाजून तुझं ट्रेनिंग कर, तू काही डिस्टर्ब होऊ नको. तर त्याच्यातून ते बाहेर आले. आजही ते योगा व फिरणे त्यांचे चालू आहे. 4-5 किलोमीटर ते फिरतात, योगा करतात. त्यांची तब्येत सांभाळून ते त्याचं काम करतात आणि आम्हाला घरात पण मदत करत असतात. माईला सुद्धा मदत करतात, आमच्या आईला पण मदत करायचे. आणि त्यांचं ते अविरत कार्य चालू आहे. बऱ्याच वेळेस असं व्हायचं ऑफिसमध्ये भरपूर टेन्शन असायचं कामाचं. मग ते घरी येऊन ते कधी कधी रात्री 1ला 2ला 3ला असं डोक्याला हात लावून बसायचे. मग आमची आई त्यांना थोडं समजून सांगायची, मोटिवेट करायची. आमच्या वयाने पण कमी होती त्यांच्यापेक्षा 5-7 वर्षांनी. परंतु आमच्या इथे त्यांना सांगायची, ते त्यांना थोडंसं पटलं की मग ते त्याच्यातून थोडं रिलॅक्स व्हायचे.
थोडा चिडचिड व्हायची स्वभावाची, परंतु ते टेन्शन पण घेतात आणि लवकर विसरून पण जातात, सोडून पण देतात काही गोष्टी. तर आई त्यांना त्यातून थोडं बाहेर काढायची. त्याच्यानंतर त्यांना नर्वस फील कधी बघितलं मी तर जून महिना होता 1993 साली. तर त्यावेळेस मी त्यांना पहिल्यांदा नर्वस फील पाहिलं की त्यांचं जो पेमेंट होतं जून महिन्याचं ते 78 रुपीज मायनसमध्ये गेलेलं होतं. म्हणजे त्यावेळेस पगारातले त्यांना खिशातून टाकावं लागलं का. त्यावेळेस मी त्यांना पहिल्यांदा नाराज बघितलं होतं की काय झालं सर. मग त्यावेळेस निलेश इंजिनिअरिंगला होता जळगाव जिल्ह्यामध्ये, तर त्यांना पैसे पाठवावे लागायचे. त्यामुळे त्यावेळेस तो 1 महिना तसा गेला होता. त्यावेळेसच मी पहिल्यांदा त्यांना नाराज बघितलं. त्याच्यानंतर म्हणजे क्लेरिकलची पोस्ट असून पगार कमीत कमी असून सुद्धा त्यांनी स्वतःची गरज भागवून मुलांचं शिक्षण करून इतरांना उसने पण द्यायचे पैसे. ते कसे काय राहिले त्यांच्याकडे माहित नाही. आता आम्हाला ते 500 दे 1000 दे अशी परिस्थिती येते, परंतु त्यावेळेस ते लोकांना मदत करायचे. त्याच्यानंतर रायसिंगपूर येथे आम्ही एक मजेशीर किस्सा होता. रायसिंगपूर इथं राहत असताना आम्ही बाजूला व्हिडिओचं त्यावेळेस नवीनच हे होतं. तर व्हिडिओ पार्लरसाठी उमेशही गेला होता. त्यावेळेस 1 रुपयामध्ये तो व्हिडिओ बघायला मिळायचा. मी पण म्हणजे उमेश आणि बंटी हे दोघं 12 ते 3च्या शोला गेले आणि तिकडून आल्यानंतर मला ते सतीशने सांगितलं अरे म्हणजे ते दोघं पिक्चर पाहून आले म्हणे. कोणता सलमान खानचा कोणता तरी पिक्चर होता. मग मी त्यांना परत घेऊन गेलो अर्ध्या रस्त्यातून. 3 ते 6 12 ते 3 आणि 3 ते 6 झाले 2 शो. तिघं संध्याकाळी चौकशी केली कुठं गेले होतो असं त्यांना सांगून दिलं त्याचं ते होय हे पिक्चर पाहायला गेले होते. तर तिघांना एका रूम मध्ये बंद केलं. याच्याकडे पाहिजे याला मारायचे, याच्याकडे पाहिजे याला मारायचे. आमच्याही बाहेर दरवाजा मागे अर्धा तास आम्हाला भरपूर मारलं होतं. त्यानंतर चांगला गुण लागून गेला. आम्ही पिक्चरला गेलो की लाईफ टाईम. तो एक जीवनातला किस्सा म्हणजे याच्याकडे बघून याला मारणं, त्याच्याकडे बघून त्याला मारणं, हे त्यांचं स्ट्रिक्टनेसचं एक मोठी हे होती. तसा आम्हाला चांगला गुण लागला. आणि त्याच्यानंतर शिस्त म्हणजे त्यांची शिस्त म्हणजे शिस्तच होती. अजून सुद्धा ते शिस्तीच्या बाबतीत पक्के आहेत. त्यांचं स्पष्टपणा आणि स्पष्ट बोलणं हे त्यांना आवडतं, खरं बोलणं आवडतं. आजकाल खरं काही चालत नाही, सगळं लबडीत चालते, खऱ्याला काही किंमत नाही किंवा व्हॅल्यू पण नाही. म्हणजे खरं बोलून असं नाही म्हणायचं मला, पण जे सत्य आहे ते मांडतोय. त्याच्यानंतर एकदा मी बंगळुरू कॉलनीमध्ये कटिंग वाढलेली होती माझी. तर एक धर्मात्मा नावाचा पिक्चर लागला होता संध्याकाळी. तर तो पिक्चर पाहायचा होता मला, परंतु पप्पांचं म्हणणं तू कटिंग करून आला तर बरं नाही तर बघ म्हणे. नाही म्हटलं मी पण जाणार नाही पिक्चरला. बरं कसं जात नाही बघतो. ती वीट होती, वीट घेऊन मी पुढे पळायचं ते माझे मागे बघण्याच्या होती 2 चक्कर मारून 3ऱ्याला मारून फेकली वीट पाहायला लागली. तिथून तसंच निघालो. संध्याकाळी 7:45ला बंगळुरूला गावात जावं लागायचं. कटिंग करून यावंच लागलं मला तो पिक्चर काही पाहायला मिळाला नाही. त्याचं दुःख मला अजून पण वाटतं. तर महात्मा पिक्चर मला त्यावेळेस पाहायचा होता. आपल्याला स्टेजवर कॉलनीमध्ये आणायचं ते. त्याच्यानंतर पप्पांचं असं आहे की कॅलेंडरला जी सुई लावलेली असते ती सुद्धा त्यांना जागेवरच पाहिजे असते. कोणतीही गोष्ट ते म्हणजे त्यांचं प्लॅनिंग पण असतं, नियोजन पण असतं. पुन्हा वेळेचं जे नियोजन म्हणतो ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. जर समजा मी येवल्यावरून होमला पाठवलं बसमध्ये तर त्याला घ्यायला ते अर्धा 1 तास जाऊन आधीच औरंगाबाद नाक्यावर जाऊन म्हणतात. म्हणजे बिफोर टाईम जे आपण वेळेवर जाणं म्हणतो ते त्यांचं वेळेच्या आधी बिफोर टाईम ते कधी पण पोहोचले. आणि ते बिफोर टाईम पोहोचल्यामुळे आज ते जीवनामध्ये जे सक्सेस झाले तर त्या एका गोष्टीमुळे ते जीवनात सक्सेस झाले. त्याच्यानंतर जीवनामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं नाही, कुठल्याही प्रकारचं वाईट गोष्टी केल्या नाही. आम्ही घरात जरी काही चर्चा निगेटिव्ह केली तर त्यांनी आम्हाला तिथं दाबलं आणि जे योग्य आहे तेच सांगितलं, आईने पण आणि वडिलांनी पण. आमचं तर शिक्षण केलं तिघांचं, परंतु नातूचं सुद्धा शिक्षणाला त्यांनी हातभार लावलेला आहे. 11वी 12वी त्याचं इथं होतं नाशिकला. तर त्या 11वी 12वीला सुद्धा त्याला मदत केली. त्यांचा बाणानुभव आहे, तो वाकणार पण नाही आणि मोडणार पण नाही असा बाणा त्यांचा आहे. आता तुमचा जास्त वेळ काही घेत नाही. 30/4/2008 रोजी शासकीय पदावरून सेवानिवृत्त ते झाले. त्याच्यानंतर GIS मध्ये त्यांनी रो हाऊस बांधलं. त्याच्यानंतर तिघांचे आमचे शिक्षण केले, तिघांचे लग्न केले, नातवंड झाले. असे आमचे वडील सुखा समाधानाने जीवन जगले. आज आमच्या आईची कमतरता आम्हाला जाणवते आहे.
ती जर असती तर तिला खूप आनंद झाला असता. तिला सर्व कार्यक्रमाची हौस असायची. असे फंक्शन वगैरे अरेंज करणं, सगळ्यांना महिलांना एकत्र करणं, कधी कधी भाषण पण करणं किंवा माहिती देणं, हे आमच्या आईला खूप आवडायचं. तिचं दुःख आम्हाला कायम राहील. त्याच्यानंतर पप्पांना शतायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 75व्या वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. 2 शब्द संपले. पण त्या फिलिंग्स आहेत त्याने खूप छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. आपण आज 2 डॉक्युमेंटरी अनुभवल्या. एक उमेदची डॉक्युमेंटरी पाहिली आणि त्याची डॉक्युमेंटरी पण ऐकली. 2 डॉक्युमेंटरीचा पण अनुभव घेतले आहे. एकदा साक्षीजींना विनंती करतो की आपण थोडक्यात आपला अनुभव व्यक्त करा. 75वा अमृत महोत्सव आणि तुम्ही इथे सर्वजण आल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या संपूर्ण पवार कुटुंबाकडनं. आजचा हा दिवस आमच्यासाठी खरंच खूप भाग्याचा आहे, कारण आज पप्पांनी त्यांची 75 वर्ष पूर्ण केली आहे आणि हा 75 वर्षाचा प्रवास हा आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असा आहे. असं म्हणतात की रिटायरमेंट नंतरचं आयुष्य आहे जे उर्वरित ते मुलांवर आणि सुनांवर डिपेंड असतं. पण आमच्या पप्पांनी असं अस्तित्व स्वतःचं निर्माण केलं आहे की आज त्यांना कधीच कोणाची गरज पडली नाही. आम्ही सगळेजण त्यांच्यावर डिपेंड आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा त्यांना कोणाचीच गरज नाही. ते स्वावलंबी आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आम्ही तिघी सुना आहोत आणि तिघी सुना त्यांनी कधीच आम्हाला सुनांप्रमाणे वागवलं नाही. कायम मुलीसारखं आम्हाला प्रेम दिलं आणि पप्पांचं हे संपूर्ण आयुष्य आहे ते आम्हाला वेळोवेळी त्यांची शिकवण ही खूप आमच्या कामामध्ये व्यवसायामध्ये खूप आम्हाला मदत करून गेली. आई आम्हाला अचानक 2 वर्षापूर्वी सोडून गेल्या, पण त्यांनी कधीच आम्हाला आई गेल्यानंतर ही कोणत्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही. माझं म्हणणं आहे की ज्या घरात सासू सासरे आहेत आणि ज्या घरात आई वडील आहेत तेच खरं घर आहे आणि पप्पांचं अस्तित्व हे आमच्यासाठी खूप मोठं आहे. आज तुम्ही त्यांची डॉक्युमेंटरी बघितली, त्यांच्या फिलिंग त्यांच्या मित्रांकडनं सगळ्यांकडनं ऐकल्या, पण आम्ही त्यांचं अस्तित्व हे स्वतः अनुभवलं आहे आणि हे खूप कमी लोकांच्या आयुष्यात येतं. आम्ही खरंच खूप भाग्यवान आहे. मी तर म्हणते आमचं भाग्य नाहीये तर आमचं सौभाग्य आहे की आम्हाला असे सासू सासरे मिळाले. तर पप्पा तुम्हाला परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करेल की तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभू दे, उत्तम आरोग्य लाभू दे आणि आम्हाला आमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुमची साथ अशीच मिळू द्या. धन्यवाद पप्पा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर कोणाला काही बोलायचं असेल तुमच्यापैकी तर येऊ शकता. 2 वाक्यात शॉर्टकट कोणाला बोलायचं असेल तर नक्कीच. इकडनं मैदानमध्ये कोणाला बोलायचं? 75 वर्षपूर्वी सोहळा आज साजरा करीत आहोत. तसा त्यांचा माझा परिचय जवळपास 40 वर्षापासून आहे. आम्ही दोघं एकाच कार्यालयात व एकाच ब्रँचमध्ये कामे केले आहेत. तसेच प्रोजेक्टवरती बऱ्याच वेळेस रूम मिळायची अडचण राहायची, तर त्यावेळेस आम्हाला त्या दोघांमध्ये एकच रूम मिळाली गेली. त्या रूममध्ये आम्ही दोघांनी एकत्र कुटुंब राहिलो आहे काही महिने. तसेच त्यांचा स्वभाव हा एकदम शांत व आपुलकीचा असल्याने एक आनंदी त्याप्रमाणे ते राहत असतात आणि त्याचे कोणाची ओळख काढण्याचा आणि बोलता स्वभाव असल्या कारणाने ते कोणामध्ये मन मिसळून वागत राहायचे. आमचा आजपर्यंतचा कसे संबंध आलेला आहे. आज जर पवार नाही असते तर त्यांना अजून सर्वात जास्त आनंद झाला असता. तसेच त्याची 3 मुले आज व्यवस्थित सेटल आहेत. तशी त्यांनी आज 75 साजरी झाली तशी पुढचे 100 साजरी होईल अशी अपेक्षा करतो. तसे यापुढे त्यांचे आयुष्य आरोग्यदायी लावेल अशी अपेक्षा करतो. एवढं 2 शब्द करतो. थँक्यू. धन्यवाद सर. या सन्माननीय जयसिंग पवार साहेबांच्या 75 वर्ष अर्थातच अमृत महोत्सव वर्षानिमित्त उपस्थित सर्व
सन्माननीय बंधू आणि भगिनी, पवार साहेबांबद्दल अनेक वक्त्यांनी सांगितलं. पवार साहेबांचं बद्दल सांगायचं झालं, या पवार कुटुंबियांबद्दलचं सांगायचं झालं तर या कुटुंबाचं आणि माझं नातं काय. या कुटुंबात आदरणीय साहेबांचे लहान चिरंजीव उमेश रावांना माझी सख्खी भाची जी आहे प्रेरणा ती दिलेली आहे. त्या अर्थाने उमेश राव माझे भाचे जावाई आणि सन्माननीय पवार साहेब हे माझे भाचीबाई. आणि योगायोग असा झाला की हा जो विवाह आहे हा माझ्या मध्यस्थीने जमला. माझ्या मध्यस्थीने प्रेरणाचा जो विवाह संबंध तो जुळला गेला असं सांगायचे. पाहुणे असं सांगायचे की अरे किरण, ब्राह्मणाने असं सांगितलं आहे की तुझी जी भाची आहे प्रेरणा तिचा जो विवाह आहे तो तुझ्या माध्यमातून जमणार आहे. ते सुद्धा खरंच ठरलं. विवाह जमत असताना विवाहाच्या आधी आमंत्रण देण्यापासून तर आज ताब्यात त्या कुटुंबाच्या संपर्कात मी आहे. खर तर आज पवार साहेबांबरोबर जिसको अक्का पाहिजे होती अक्कांची इथं कमी भासते आहे. आणि अक्कांबरोबरच आमचे जे पाहुणे आहेत आदरणीय प्रताप शेठ ते सुद्धा पाहिजे होते, त्यांची कमी भासते. पण काय करावं, काही गोष्टींना आपल्याकडे इलाज राहत नाही. पण या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो की अनेक लोकांनी सर्व्हिस केली. सर्व्हिस करत असताना पैसे कमवले, दिग्भर पैसे कमवले. काय कमवलं? मला असं वाटतं सन्माननीय पवार साहेबांनी जे कमवलं आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना जो संस्कार दिला आणि त्या संस्काराच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून हे पवार कुटुंबांचे तिघी मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व्हिस करतायत, अत्यंत चांगल्या पद्धतीने आपली नोकरी करतायत, अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजात वावरतायत. मला असं वाटतं याच्याशिवाय दुसरी श्रीमंती दुसरी कुठलीच नसावी, एवढी श्रीमंती पवार साहेबांनी मुलांना दिली आहे. त्या समाजात वावरत असताना मी आता ती डॉक्युमेंटरी पाहिली. त्या डॉक्युमेंटरी मध्ये पाहिलं की साहेबांनी अत्यंत लहानपणापासून जसं कष्टाचं जीवन, संघर्षाचं जीवन जगले. त्यांना दादांनी सांगितलं, नितीन दादांनी सांगितलं, कुठेतरी निगेटिव्हिटींना त्यांनी स्पर्श करू दिला नाही. सतत नेहमी सकारात्मक विचार करत राहिले आणि या सकारात्मक विचारातून हे शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. आज समाजात आपण बघतो, पेपर वाचतो, वर्तमानपत्र वाचतो, टीव्ही बघतो. आपण बघत असताना तिथं बघतो की एक सदन कुटुंबातला मुलगा, सदन कुटुंबातली मुलगी तिकडे एक काही गोष्टी भेटली नाही म्हणून ती सरळ आपला काहीतरी जीवाचं बरं वाईट करायला तयार होते. तर असे जे कोणी निगेटिव्ह विचार करणं आणि काही मिळालं नाही, आत्ताच्या आत्ताच पाहिजे असं मिळालं नाही म्हणून असा विचार करणाऱ्यांनी सन्माननीय पवार साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे की शून्यातून विश्व कसं निर्माण करू शकतो माणूस आणि पुढची पिढी कशी घडवू शकतो. साहेबांबद्दल तर सांगायचं झालं, उमेशजी बोलले की मी ते जे जमवलं त्यांचा संसार आनंदात चालू आहे आणि पुढे सुद्धा त्यांचा संसार आनंदात चालू आहे. मला 2 मिनिटं दिले आयोजकांनी. 2 मिनिटात जर सांगायचं झालं साहेबांबद्दल आणि या कुटुंबांबद्दल तर मी असंच सांगेन की डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर असं जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. साहेब, आज तुमची आम्ही सर्वजण 75 साजरी करायला आलो. तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो. एक दिवशी पवार कुटुंबियांना मी सांगतो, याच हॉलमध्ये तुमची 100वी आम्ही साजरी करणार. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि सर्व कुटुंब तुम्ही आनंदाने सुखासमाधाने राहो. हीच मी माझ्या किरण पाटील परिवाराच्या वतीने, नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने, नाशिक जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आपणास पुन्हा एकदा उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. म्हणजे माझं बुकिंग पक्क आता 100 वेळा घालण्यात जायचं मला परत एकदा नागरिकांसाठी. धन्यवाद. याचं पगड साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. सज्जन हो, पवार साहेब आणि माझा संबंध आला मागच्या वर्षी. फक्त आमच्या उन्नती मंडळाकडे महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचा अध्यक्षपदाचा मान आला आणि त्यांनी मला अध्यक्ष केलं. त्यामुळे
आम्हाला जयंतीच्या कार्यक्रमासाठी धावपळ करायची होती, तर उमेशने हे गुण सगळे रक्तात असतात, सगळे कामं सोडून आमच्या बरोबर 24 तास माझ्या बरोबर फिरला. आणि जयंतीच्या दिवशी माझे मित्र आहेत आपले हवामान तज्ञ पंजाबराव ढग यांना आम्ही फोन केला, तर त्यांनी सांगितलं की जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पाऊस येणार आहे. तर पवार साहेबांना मी सांगितलं की मी सिद्धेश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे की पाऊस येऊ देऊ नका, आमची जयंती मिरवणूक निघेपर्यंत, जर नाही आला तर आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. परत सिद्धेश्वराला सांगितलं नदीच्या काठी. तर पूर्ण जयंती होईपर्यंत पवार साहेब उमेश सगळे बरोबर होते आणि शेवटी म्हणजे 10-10:15 पर्यंत पवार साहेब कसे तरुण आहेत वा 74व्या वर्षी सुद्धा माझ्या बरोबर सिद्धेश्वराचा पाय पडले आणि नंतर मी त्यांना घरी सोडलं. असे हे पवार साहेब, हे जे गुण असतात सगळ्यांच्या रक्तात नसतात. सहकार्य करणे, कोणासाठी धावून जाणे, ती क्लिप तर काही मी पाहिली नाही, परंतु मी मालेगावहून खास त्यांच्या वाढदिवसानिमित्त धावत पळत आलो. आणि अशा या पवार साहेबांना परमेश्वर 100 वर्ष आयुष्य देवो ही ईश्वरचरणी श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या वाढदिवसात आमचं उन्नती मंडळ, महाराणा प्रताप उन्नती मंडळातर्फे त्यांना खास करून शुभेच्छा देतो व मी माझ्या मगर परिवारातर्फे त्यांना परमेश्वर आशीष शक्ती देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. यानंतर त्यांचे चिरंजीव उमेशजी ज्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित केला, त्यांनी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. सर्वप्रथम माझा नमस्कार सर्वांना. आज तुम्ही सर्वजण माझ्या वडिलांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एकत्र आले आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल मी पवार फॅमिलीकडून तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आज वडिलांचा जो जीवनपट दाखवण्यात आला त्यामध्ये त्यांचे जे सहकारी होते त्यांनी जे काही त्यांचे शब्द मांडले, जसे की एक सच्चा व प्रामाणिक मित्र, आनंदी व मनमिळावू स्वभाव, तुमचा हसरा चेहरा हेच तुमचं खरं वैशिष्ट्य. आणि माझ्या आई वडिलांनी एका साऊथ इंडियन फॅमिलीला गेली 40 वर्ष त्यांच्याशी मैत्रीचे संबंध ठेवून ज्या पद्धतीने त्यांचे मैत्री टिकवली, हे खरं आमच्या पिढीला एक आदर्श म्हणता येईल की आम्हाला असे आई वडील मिळाले, त्याचा मला अभिमान वाटतो. खरं सांगायचं तर माझ्या आईची इच्छा होती की पप्पांचा 75वा वाढदिवस करायचा. म्हणजे घरात नेहमी पवार फॅमिलीमध्ये कोणाचाही बर्थडे असो, नातवांचा असो का आई वडिलांचा असो का सुनांचा असो, आमच्या घरात 12 महिन्यामध्ये जवळपास 7 ते 8 महिने बर्थडे सेलिब्रेशन होतं. त्यामुळे आई नेहमी म्हणायची की पप्पांसाठी आपण 75वा वाढदिवस करायचा. परंतु आई अचानक देवा घरी गेल्यामुळे आमचे 2 वर्ष नाराजगीमध्ये गेले. हा कार्यक्रम करायसाठी मी माझ्या फॅमिलीला सर्वांना सांगितलं माझी इच्छा आहे की असं असं करायचंय, पण सर्वांकडून मला एक प्रकारे नाही सांगण्यात आले की नको. पण खरं सांगायचं पप्पा, मागच्या महिन्यात आई स्वतः माझ्या स्वप्नात आली, मला स्पष्टपणे सांगितलं पप्पांचा 75वा वाढदिवस करायचा आहे आणि माझ्या सर्व मैत्रिणींना बोलवायचंय. आणि अक्षरशः आईने मला नावे सुद्धा सांगितली कोणाला बोलवायचं असं. त्या क्षणी मी वडिलांना फोन लावला की मी हा कार्यक्रम करणार. आणि या कार्यक्रमाचं सर्व नियोजन करण्यात मी जवळपास 1 महिना मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम घडवून आणला. आणि तुम्ही सर्वांनी हजेरी लावली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. खरं सांगायचं तर माणूस गेल्यानंतर खरी किंमत कळते. मागील 2 वर्षात मी माझ्या आईबद्दल जे काही लोकांकडून ऐकलं, त्यांच्या आठवणी, त्यांनी कशा प्रकारे लोकांचे संबंध ठेवले किंवा काय काय ते सगळं ऐकून एक म्हणजे लक्षात आलं की माणूस खरं नाव कमवतो ना ते गेल्यानंतर कळतं माणसाला. पण माझे वडील त्यांनी जे आमच्यावर जे संस्कार घडवले ते संस्कार आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. पप्पा,
तुम्हाला उदंड आयुष्याचा लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर मी सगळ्यात शेवटी विनंती करतो आपल्या सगळ्यांचे लाडके जेनी त्यांना विनंती की आपणही आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. बर्थडे बॉय जरा जोरदार क्लॅपिंग करून यांच्याकरता आपण ज्यांचा अमृत महोत्सव सोहळा आपण आज साजरा करतो आहोत त्यांनाच विनंती करतो की आपण आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करायचं आहे. कसा वाटला आजचा सोहळा आणि आपल्या मनातल्या भावना सुद्धा व्यक्त करायच्या आहे. नमस्कार मित्रांनो, मी जयसिंग दशरथ पवार. आज या ठिकाणी जमलेले माझे सहकारी बंधू मित्र परिवार व नातेवाईक आपण सर्वांनी वेळात वेळ काढून माझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त आवर्जून उपस्थित राहिला याबद्दल मी आपण सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज दिनांक 1 मे 2025 रोजी माझ्या वयाची 75 वर्षे पूर्ण होत आहे. सदर कार्यक्रमास आपण सर्वांना खास आमंत्रित केले आहे. आज आपण सर्व या समारंभासाठी उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित केला याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो. तसेच तुमच्याकडे शांत राहा. आज आपण या समारंभासाठी उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित केला याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो. तसेच सदर समारंभाचे आयोजन माझी 3 सुना यांनी केले. परंतु विशेष सांगायचे म्हणजे माझा मुलगा लहान उमेश पवार यांचा आईप्रमाणे मोठा उत्साह व आग्रह होता म्हणून त्यांनी त्याचे कौतुक करावेसे वाटते. अशा सुद्धा मुले सर्वांना मिळावी हीच अपेक्षा करतो. तसेच मला चांगली मुले सुना मिळाले हेच माझे मोठे भाग्य आहे असे समजतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मी व माझ्या परिवारातर्फे आपले पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आलेल्या सर्व पाहुण्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. ए दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे. बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे. गले में महकता रहे प्यार भरी
बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है। जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है। जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी। जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना। दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ। जैसे सावन में छावे जिया, जैसे सजनी के संग हो पिया। दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है। जन्मों के साथी हम साथ साथ हैं, जन्मों के साथी हम साथ साथ हैं। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं।
वादे दिल ने बनाए, कितने बहाने दो जा कोई क्या पहचाने, जो तन लागे सो तन जाने। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा, तेरे संग लाड लगावा वे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा वे, तेरे संग प्यार निभावा। मेरी दुआओं में इतना असर हो, हर दर्द गम से तू बेखबर हो। उम्मीदें टूटे ना मेरे आशियाने की, खुशियाँ मिले तुझको सारे जमाने की। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। तेरी मेरी राहों में चाहे दूरियां हैं, इन फासलों में भी नजदीकियां हैं। सारी रंजिशों को तू पल में मिटा ले, आजा भी जा मुझको गले से लगा ले। तेरे संग लाड लगावा रे, तेरे संग लाड लगावा, तेरे संग प्यार निभावा रे, तेरे संग प्यार निभावा। बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है, दिल की सुर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है। बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने